आज आपण पौष्टिक असा केक पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये मी मैद्याचा वापर, गुळाचा वापर सुद्धा केला नाही, साखरेचा सुद्धा नाही केला. एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून हा केक बनवला आहे. तो कोणता आहे हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. खूप पौष्टिक आहे हा केक, सर्वांनाच आवडणारा आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये अर्ध वाटी, तुमच्या प्रमाणानुसार लहान मोठी वाटी तुम्ही घेऊ शकता, पण अर्धी वाटी गाईचे तूप घेतलेलं आहे. पौष्टिकतेचा विचार करून इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे. आणि 1 वाटी दूध वापरलेलं आहे. त्याच्यानंतर इथे चिमूटभर इलायची पावडर किंवा वेलची पावडर म्हणू शकता आणि थोडंसं मीठ वापरलेलं आहे. सर्व गोष्टी एकत्रित चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. थोडे 1 मिनिटानंतर चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ वापरायचं आहे. आपल्याला हे सुद्धा चांगलं असं एकत्रित तूप आणि दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार वाटी कमी जास्त लहान मोठी घेऊ शकता. आणि आता आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट जो मी आधी सांगितला होता तो खारकेचं पावडर आहे. इथे मी खारकेचं पावडर 1 वाटी वापरलेलं आहे. तुमचं खारकेचं पावडर कशा पद्धतीने गोडसर आहे त्या प्रमाणात तुम्ही खारकेचं पावडर वापरू शकता. खारकेचं पावडर इथे पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्याला आणखीन 1 वाटी दूध घालायचं आहे. म्हणजे मी इथे 2 वाटी दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही आणखीन थोडं याच्यात खारकेचं पावडर वापरला तर तुम्हाला आवश्यकतेनुसार आपल्याला दूध वापरायचं आहे. दुधाचा वापर आपण कमी जास्त प्रमाणात करू शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपला बॅटर तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपला बॅटर तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे आहेत. इथे मी काळे बेदाणे, बदामाचे काप, काजूचे काप वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर सुद्धा सर्व एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे. ते सुद्धा आपल्याला चांगलं एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चांगल्या पद्धतीने मिक्स होईल. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा केजीचा केकचा टीन वापरलेला आहे. त्याला थोडंसं तूप लावून गव्हाच्या पिठाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता कशा पद्धतीने मी बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीने दुधाचा वापर करून बॅटर अशा पद्धतीने बनवू शकता. जास्त पातळ बनवला तर बॅटर जास्त पातळ बनवला तर तुमचे केक फुगणार नाही. अशाच पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी बनवायची आहे. आणि थोडंसं त्याला आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे हवा असते ती निघून जाईल आणि आपलं वरचं केकचं सरफेस चांगल्या पद्धतीने प्लेन होईल. त्याच्यावरती आता आपल्याला थोडंसं ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता.
आता आपलं केकचं बॅटर बेक करण्यासाठी तयार आहे. इथे मी ओव्हनमध्ये केक नाही बनवत, पातेल्यामध्ये गॅसवरतीच केक बनवत आहे. त्याच्यासाठी एक पातेलं, त्याच्यामध्ये एक स्टँड आधीच मी 2 ते 3 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती भांडं गरम करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच केकचं टीन ठेवायचं आहे. त्याच्यावरती टोपण झाकायचं आहे आणि 30 मिनटासाठी केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तुम्ही लहान वाटी घेतला तर बेक करण्याचं टायमिंग तुम्हाला कमी लागेल, त्यामुळे तुम्ही 20 ते 25 मिनटानंतर तुमचा केक चेक करू शकता. इथे माझा 35 मिनिटामध्ये माझा केक तयार झालेला आहे. तो आपल्याला आता थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सहज पद्धतीने चाकू सर्व बाजूंनी जात आहे. आता त्याला एका प्लेटमध्ये डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने केकला जाळी आलेली आहे. केक खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने केक बनलेला आहे. जी लोक गूळसुद्धा खात नाहीत, साखरसुद्धा खात नाहीत, त्या लोकांना किंवा सगळ्यांनाच हा केक खूप खाण्यासाठी पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता. केक कट करतानाच तुम्हाला समजून जाईल किती सहज पद्धतीने केक कट होत आहे. खूप स्पॉन्जी बनलेला आहे केक आणि आतून सर्व बाजूंनी रंगसुद्धा चांगला आलेला आहे आणि आपले ड्रायफ्रूटसुद्धा सर्व बाजूनी मिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने केक फुललेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.